गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण जी न्यू अपडेट आलेली आहे कोल्हापूर मनपा भरती 2025 मध्ये, यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे। जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। तर एकूण जाहिरातीमध्ये किती पद असणार आहे, कोणत्या पदाकरिता ही जाहिरात येणार आहे, तर एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू या पदांचा, यामध्ये लिपिक, गटक आणि गड्ड या सर्व पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। तर आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करण्याकरिता अकॅडमीमध्ये विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत। यामध्ये ऑल बॅचेस मध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका भरती, जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, कल्याण डोंबिवली मनपा बॅच असेल, कोल्हापूर मनपा बॅच असेल, फार्मसी, सरळ सेवा, यामध्ये कोणतीही तुम्हाला बॅच कोणत्याही पदाकरिता किंवा एएनएम, जेएनएम असेल, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये जे टेक्निकल पदाकरिता जाहिराती निघतात त्याकरिता आपल्याला बॅच अवेलेबल आहेत। तांत्रिक विषयासहित असणार आहेत आणि यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत। टॉपिक वाईज एमसीक्यू, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संलग्न होण्याकरिता, अकॅडमीला जॉईन होण्याकरिता 8010457760 हा नंबरवरती कॉल करायचा आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर दिलेला आहे। ओके, तर जे अपडेट आलेली आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत। किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये? आता शेवटची महानगरपालिका जालना। ओके, 29 महानगरपालिका आहेत आणि जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत। ओके, दोन वेळेस सांगतोय, परत मग कमेंट करताय सर तुम्हाला माहित नाही का? 36 जिल्हे आहेत आणि 29 महानगरपालिका आहेत। साधारणतः 10 ते 12 महानगरपालिकेची येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे। त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 182 पदे भरली जाणार आहेत। बघा काय दिलेलं आहे त्यांनी, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकूण रिक्त पदे आहेत 13,074 असून 1,374 असून त्यापैकी फक्त 182 पदे भरली जाणार आहेत। हा अन्याय आहे खरं पाहिलं तसं तर, खूप कमी, म्हणजे 1300 पद रिक्त असताना साधारणतः तुम्ही फक्त 200 पदे भरताय। हा माझा शासनाला प्रश्न आहे। महापालिकेमध्ये बहुतांश महत्वाची पदे अद्यापही रिक्तच आहे। परिणामी कर्मचारी आणि अधिकाऱ्यावरती अतिरिक्त कामाचा ताण निर्माण होतोय। एकूण रिक्त पदापैकी किमान 50% पदे या टप्प्यामध्ये भरली असती तर कर्मचाऱ्यावर असलेल्या कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला असता। यामध्ये तांत्रिक जे पद आहेत, वेगळे एएनएम असेल, जेएनएम, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, सॅनिटरी इन्स्पेक्टर, तुम्ही पण बघता ज्या परिचारिका आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानावरती। त्यांची एकच मागणी आहे, फक्त वेगवेगळ्या महानगरपालिका असतील, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतील, मुंबईमधील जे महत्वाचे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरू नका। परमनंट सरकारी नोकरीकरिता जागा काढा, जाहिराती काढा, जेणेकरून जे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामधील तरुण आहेत, तरुणी आहेत, एएनएम, जेएनएम करिता, एसआय करिता, एमपीडब्ल्यू करिता तयारी करतायत, त्यांचा कुठेतरी अभ्यासाचा फायदा त्यांना होणार आहे, कुठेतरी लवकरात लवकर ते जॉईन होणार आहेत। कारण तर बराच कालावधी यामध्ये उलटून जातो, त्यांचं वय पण संपत असतं। तर सरकारी भरतीकरिता बघा, कोल्हापूर महापालिकेसह राज्यभरातील 28, म्हणजे कोल्हापूर धरली ते 29 महानगरपालिकेमध्ये नोकरी भरती राबवली जाणार आहे। ओके, तर रिक्त जागांची माहिती यांनी मागवलेली आहे। तर कोल्हापूर महानगरपालिकेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 182 तुम्ही ज्या ठिकाणी असाल, कोल्हापूर महानगरपालिके जवळपास म्हणजे सांगली असाल, सातारा, तुम्हाला जर फॉर्म भरायचा, तुम्ही कोणीही फॉर्म भरू शकतो। महाराष्ट्रामधील कोणताही विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरू शकतो। तर परंतु आपण आता कसा फॉर्म भरतो? कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जाहिरात निघाली तर जवळपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणचे विद्यार्थी जास्त प्रेफरन्स करतात, कारण गावापासून आपल्याला ते पोस्टिंगचं जे असेल नोकरीचं ठिकाण जवळ आपल्याला पडू शकतं। त्यामुळे आपण काय करायचं आहे, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अभ्यासाला लागायचे काही हरकत नाही। आता आपण याचा पाठपुरावा करणार आहोत। 182 आहे, त्यामध्ये वाढ करण्याची मागणी निवेदन आपण सादर करूया। तर तुम्हाला आता काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे सर्वात महत्वाचं, कारण की अभ्यासाला या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, जर आचारसंहितेच्या अगोदर जर परीक्षा घेण्याचे आणि ठरवलं, जाहिराती तर येणारच आहेत साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये। पुढच्या महिन्यामध्ये सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। आपल्याला स्वच्छता निरीक्षकची बॅच अवेलेबल आहे, ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला आहे किंवा ज्यांचा 12वी सायन्स झालेला आहे त्यांच्याकरिता एमपीडब्ल्यू करिता या पदाकरिता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि हे पद आहेत मेल अँड फिमेल दोघांकरिता असणार आहे। ओके, मी लिहून देतो इथं, मेल अँड फिमेल दोघांकरिता फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर तांत्रिक विषयासहित बॅचेस असणार आहेत। यामध्ये तुम्हाला परत 7000 एमसीक्यू ची नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे। टॉपिक वाईज असणार आहे। यामध्ये संसर्ग नियंत्रण, आरोग्य शिक्षण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय स्वच्छता,
पोषण आणि आहारशास्त्र, आरोग्य प्रशासन कार्यक्रम, हे सगळे टॉपिक वाईज मिक्स MCQ असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी 8010457760 या नंबरवरती काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला नंबरवर कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे. जे न्यू अपडेट सांगितलेले आहे तुम्हाला, जाहिरात 1 महिन्यामध्ये साधारणतः कोल्हापूर महानगरपालिकेची येणार आहे 182 पदाकरिता. जे विद्यार्थी इच्छुक आहेत या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता किंवा वाट पाहत आहे जाहिरातीची, त्यांच्याकरिता ही एक चांगली बातमी तुमच्यापर्यंत न्यू अपडेट दिलेली आहे. तर आपण आता अभ्यासाला लागूया आणि याच महानगरपालिकेमध्ये परीक्षेमध्ये जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये लागण्याचा प्रयत्न करूया. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये.